परभणी प्रकरणामध्ये लुडबुड करू नका असा थेट इशारा सचिन खरात यांनी भाजपचे आमदार सुरेश धस यांना दिलेला आहे। तर खून हा खूनच असतो असं म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा सुरेश धस यांना चांगलंच सुनावलंय। भाजप आमदार सुरेश धस यांनी परभणी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक नसल्याचं म्हटलंय। पोलिसांना माफ करा असं म्हटलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यावरून आता जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना सुनावलंय। दरम्यान सुरेश धस नेमकं काय म्हणाले होते आणि त्यावर आता नेमक्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत आपण ते सगळंच पाहूया। फक्त पोलिसांच्या वरती गुन्हे दाखल करणे हे मला वाटतं संयुक्तिक होणार नाही। त्यांची मला वाटतं बऱ्यापैकी कान उघडणे आता डिपार्टमेंटने केलेली आहे। गुन्हे दाखल व्हावे असं काही आग्रह धरू नये। संघर्ष न करता त्यांनाही एकदाच जसं काही गोष्टीमध्ये माफ केलं जातं मोकळ्या मनाने मोठ्या मनाने तसं काही गोष्टी माफ करावं अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो। एक अक्षय शिंदेच्या बाबतीत कोर्टाने मत नोंदवलं। सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या झाली आणि संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली। माझ्या दृष्टीने हे 3 खून आहेत आणि तिन्ही खुन्या ज्यांनी कोणी हे खून केले आहेत ते कोणी असो त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांचा खून झालाय त्यांना न्याय मिळाला पाहिजे। हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलालांचा हस्तकांचा उपयोग करताय। आम्ही हे प्रकरण असं दाबलं जाऊ देणार नाही। आम्ही लढू, अक्षय शिंदेसाठी पण लढू, आम्ही सोमनाथ सूर्यवंशीसाठी पण लढू आणि संतोष देशमुखसाठी पण लढू। आमदार सुरेश धस म्हणाले पोलिसांवर गुन्हे दाखल होणं हे संयुक्तिक नाही आणि तुमच्याकडे 156(3) आहे याचा तुम्ही वापर करा आणि पोलिसांना माफ करा असं विधान सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्याचं समजत आहे। माझा प्रश्न आहे आमदार सुरेश धस यांना, ज्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीला मारलं, ज्या पोलिसांनी वत्सला मानवतेला रिंगण करून मारलं, त्या पोलिसांची तुम्ही बाजू घेता। त्यामुळे आमदार सुरेश धस तुम्हाला मी सांगतो, आमच्या परभणी प्रकरणामध्ये तुम्ही लुडबुड करू नका। आम्ही न्याय मिळवण्यासाठी आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी नेते खंबीर आणि समर्थ आहोत। पोलिसांनी मारलेत, ह्यांचा हात हाय म्हणून तर मारलेत माझ्या सोमनाथाला। ह्यांचा जर असं हात नसतं त्याच्यामध्ये तर माझं लेकरू आज राहिलं असतं जगामध्ये। ह्याचं सगळ्याचं सरकाराचं ह्याच्यामध्ये आहे आणि सरकार ह्याला गुन्हेगारी आहेत मला असं वाटतंय। माझा आज पोटचा मुलगा गेलाय, स्वतःचा जर ते सूर्यधसाचा मुलगा असता तर ह्यानं पोलिसाला माफ केला असता का? असं ह्याच्या बहिणीचा मुलगा असता तर पोलिसाला माफ केला असता का? माझं गरीबाचा मुलगा म्हणून आज पोलिसाला माफ करा म्हणतंय। तुम्ही माफ करताय ना, माझा मुलगा मला परत आणून द्या। तुमच्यात हिम्मत असलं ना माझा सोमनाथ मला आणून द्या, नाहीतर मी गप बसणार नाही। आता सुरेश धस हे बोलता बोलले की पोलीसवाल्यांना माफ करा, त्यांना चांगला समज भेटलेला आहे। आमची लॉंग मार्च समिती त्या वक्तव्याचं समर्थन करत नाही। आम्ही हे आंदोलनच उभारले या पोलीसवाल्यांच्या विरोधात। जोपर्यंत सगळे पोलीसवाले हे दोषी पोलीसवाले आहेत ज्यांनी सोमनाथचा जीव घेतला, ज्यांनी आमच्या महिलांना भीमसैनिकांना अमानुषपणे मारले, त्या पोलीसवाल्यांना आम्ही सोडणार नाहीत। ते सर्व्हिसमधून रिमूव्ह झाल्याशिवाय आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आमचा लॉंग मार्च शांत बसणार नाही। आणि कोणीही सुरेश धस यांच्या त्या वक्तव्याचं समर्थन करत नाहीत। ते बोललेत, ते चुकीचं बोललेत, त्यावेळेसुद्धा आम्ही त्यांना ह्या वक्तव्यावर बोललोत। आम्ही त्या गोष्टीचं समर्थन करणार नाहीत। आम्हाला त्या पोलीसवाल्यांना एकाही पोलीसवाल्यांना लॉंग मार्च सोडणार नाही। सगळे पोलीसवाले रिमूव्ह झाले पाहिजे, हेच लॉंग मार्चचा आमचा उद्देश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।